मालेगावमध्ये 3 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार व निर्घृण खून, दोषींना फाशीची मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेल्या भीषण घटनेविरोधात साक्री तालुका प्रहार संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी जोरदार निषेध व्यक्त केला। या संदर्भात साक्री पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बागुल यांना निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुलांवर तसेच महिलांवर होणाऱ्या वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे संघटनांनी निवेदनात नमूद केले। अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांना आळा बसावा यासाठी शासनाने कठोर कायदे करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। निवेदन देताना प्रहार संघटना आणि इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी संजय पाटील, जयेश बावा, गोविंदा सोनवणे, कार्तिक रामुळे, मुन्ना अहिरराव, उपसरपंच दीपक जाधव, नाना शेलार, राजू कोरडकर, संजय बच्छाव, युवराज मराठे, संदीप भामरे, खेमराज बागुल, कैलास गवळी, सोनू गोयकर, प्रदीप सोनवणे, हारुण मणियार, योगेश जाधव, सोमनाथ सूर्यवंशी, हेमंत सोनवणे, शाहेबाज पिंजारी आदी उपस्थित होते। जे काही प्रकार घडलेला आहे मालेगाव शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडलेला आहे डोंगराला गावामध्ये, ते लहान मुलीवरती बलात्कार करण्यात आला आणि तिचं 2 चेंदून बळी घेण्यात आला। त्याच्यावरती आम्ही त्या आरोपीला कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याला कठोर शिक्षा व्हावा असे आमचे साक्री तालुक्यातर्फे जाहीर निश्चित करतो। त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। असा आज लहान मुलीवरती झाला, उद्या असा होऊ नये, असा प्रकार घडायला नको पाहिजे, असा त्या आरोपीला शिक्षा द्यावी असा आम्ही शासनाकडे मागणी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात जी क्रूर हत्या झाली यज्ञा बाळाची, त्या बाळाला इतकं क्रूरपणे मारणं आणि अत्याचार करणं म्हणून त्या निषेधार्थ आम्ही प्रहार संघटनेकडनं निवेदन देण्यात आले। त्या हरामखोराला फास्ट ट्रॅक बनवून फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीची जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्या हरामखोराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, तेव्हा त्या बाळाला न्याय मिळेल अशी आम्ही साक्री तालुका व प्रहार संघटनेकडे निषेधार्थ निवेदन देत आहोत। तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।